समीर कुलकर्णी यांनी दिलेली आहे आणि जे 7 आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता न्यायालयानं केलेली आहे। पुरेसे पुरावे नाहीत असं न्यायालयानं म्हटलेलं आहे। पंचनाम्यामध्ये त्रुटी आहेत, आरोपपत्रामध्ये त्रुटी आहेत असं न्यायालयानं म्हटलेलं होतं। हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया आली आहे, पुन्हा पाहूया। पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट झाला का, तर हो झाला। कुठे झाला त्याचं स्थळही निश्चित आहे। त्यामध्ये लोक मेले का, हो लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला। त्यामुळे बॉम्बस्फोट झालेला आहे। मग आरोपी गेले कुठे, हा एक स्वाभाविक स्वरूपाचा एक प्रश्न हा अनुत्तरित राहिलेला आहे। जे दोषी असतील त्या दोषींना पकडला जायला पाहिजे आणि त्या दोषींवर शिक्षा झालीच पाहिजे। या अनुषंगाने सरकार पुढे काय करणार हा एक प्रश्न या निमित्ताने अनुत्तरित राहतो। शहीद हेमंत करकरे यांच्यासारख्या एका अत्यंत संवेदनशील आणि कार्यक्षम आणि या देशासाठी त्यांनी पुढे चालून 26/11च्या हल्ल्याच्या दरम्यान त्यांचा बळी देखील गेला, ते शहीद देखील झाले। त्यांनी या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जे काही धागेदोरे सापडले होते, शोधले होते, त्यांचं काय झालं हाही एक प्रश्न अनुत्तरित आहे। त्यामुळे या सरकारची जबाबदारी आहे की या स्फोटातील आरोपींना हे शासन झालं पाहिजे। के ऊपर तो ऐसी गलतियां इन्वेस्टिगेटिंग एजेंसी की तरफ से होती है, तो वो अलग कुछ था, किसी को हटाना या डालना वो मैं नहीं बता सकता, लेकिन जो एविडेंस कोर्ट के सामने वो देखा जाए तो ये एक्यूज सब जो है ये एक्विट हुआ है। एक्यूज जो है एक्विट हो गए हैं, कोर्ट ने अपना फैसला दे दिया है। कब तक वो बाहर आने की चांस